ठीक आहे बघा, पुढल्या चॅप्टरला आपण सुरुवात करतोय. धातू अधातू. आता पहिली गोष्ट, धातू अधातू याच्यासाठी आपल्याला परत यायचंय ते संयोजाकडे यायचंय. परत जरासा आपण कुणाचा विचार करूया, संयोजा. आपण शिकलोय तरी सुद्धा परत एकदा आपण त्यांचा विचार करूया. तर त्याच्यासाठी दोन नियम सांगितले होते, आठवतात का बघा? की बाह्यतम कक्षेत कक्षेत असणारे असणारे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन म्हणजे म्हणजे काय रे? बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतात? संयुजा इलेक्ट्रॉन. काय शब्द येतो त्यांचा? संयुजा इलेक्ट्रॉन. बघा, बाह्यतम कक्षेत असणारे इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतात? संयुजा संयुजा इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन आणि याच्यावरती सगळं अवलंबून असतं. संयुजा इलेक्ट्रॉनवरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्यानुसार बघा, पहिला नियम काय आला? पहिला नियम, मी आता एक नियम म्हणतोय त्याला, परंतु हे आपल्याला काय मिळतात? संयुजा कुणाला म्हटलं जातं? संयुजा म्हणजे काय येते बघा. आता आता बाह्यतम कक्षेमध्ये असणारे संयुजा इलेक्ट्रॉन. बघा इथं आता मी काय म्हणतो? संयुजा इलेक्ट्रॉन. संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय रे? संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय? बाह्यतम कक्षेत असणारे इलेक्ट्रॉन. ठीक आहे, मग किती असतील ते? मग ते किती असू शकतात रे? 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल. ठीक आहे, म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या किती असू शकते? तर शून्य पण असू शकते. म्हटल्यानंतर आपण शून्य म्हणता येत नाही, कारण का मग शून्य जर झाली तर त्याच्या आतल्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन हे काय म्हणतात? बाह्यतम कक्षेमधले इलेक्ट्रॉन म्हणतात. म्हणून काय म्हणणार? 1 2 3 4 5 6 7 8. आता बघा, त्याच्यामध्ये संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय? बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन. संयुजा इलेक्ट्रॉन संख्या 4 किंवा 4 पेक्षा लहान असेल तर लहान असेल तर संयुजा इलेक्ट्रॉन संयुजा इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन इतकी इतकी संयुजा असते. काय असते? संयुजा असते. काय नियम सांगितला? संयुजा इलेक्ट्रॉन जेवढे संयुजा इलेक्ट्रॉन जर 4 किंवा 4 पेक्षा कमी असतील तर काय होतंय? जेवढे संयुजा इलेक्ट्रॉन तेवढे काय असणार आहे त्याची संयुजा. म्हणजे उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ मी घेतो सोडियम. सोडियम काय रे? 11. ठीक आहे, काय येणार रे? सोडियमचं हे काय येणार? इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 8 1. आता बघा, इथं बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 1. म्हणजे 4 पेक्षा कमी आहे ना, तर याची संयुजा पण किती येणार? हा, पहिल्यांदा याचं संयुजा इलेक्ट्रॉन किती असणार आहेत रे? संयुजा इलेक्ट्रॉन संयुजा इलेक्ट्रॉन किती असणार आहे? एकच. आणि संयुजा पण किती असणार आहे? आणि संयुजा पण किती असणार आहे? संयुजा पण किती मिळणार आपल्याला? एकच मिळणार. म्हणजे जेवढे बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन तेवढी संयुजा. मग आपण कुणाचा बघितला? मॅग्नेशियम 12 किती मिळते? 2 8 2. इथं 2 आले ना, मग संयुजा इलेक्ट्रॉन सुद्धा किती येतात? 2. बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉनची संख्या 2, तर संयुजा पण किती येणार? 2च. त्यानंतर ॲल्युमिनियम 13, काय ते? 2 8 3. बरोबर आहे, म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन पण किती येणार? 3. इथं पण 3. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग आपण कोण घेतलाय? सिलिकॉन. मला वाटतंय सिलिकॉन 14. बरोबर ना? तर सिलिकॉन 14 आपल्याला बघायला मिळतो. तर त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन किती मिळतं? बघा, बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 4च येणार आहेत. किती? 2 8 4. इथं 4 आले. संयुजा इलेक्ट्रॉन पण किती येणार? 4. आणि संयुजा पण किती येणार? 4च येणार. बघा काय काय मिळालं आपल्याला. तर या पद्धतीनं आपण पहिल्यांदा काही गोष्टींचा विचार केला. आता बघा, याच्यामध्ये अजून पुढे जाऊन आपण काय करतोय? ॲल्युमिनियम झाला, सिलिकॉन, त्याच्यानंतर येतो फॉस्फरस. काय येतो? फॉस्फरस 15. काय मिळते आपल्याला? 2 8 5. आता इथं संयुजा इलेक्ट्रॉन किती? 5. परंतु संयुजा किती? 3. कशी आली ती? 8 - 5.
त्यानंतर बघा फॉस्फरस नंतर कोण येतो? सल्फर. सल्फर किती येतो? 16. 2, 8, 6. संयुजा इलेक्ट्रॉन किती? 6. म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? 6. संयुजा किती? 8 - 6 म्हणजे 2. त्यानंतर कोण येतो? सल्फर नंतर येतो क्लोरीन. क्लोरीन येतो 17. काय येतं? 2, 8, 7. बघा संयुजा इलेक्ट्रॉन किती? 7. आणि संयुजा किती? 8 - 7 म्हणजे 1. डोक्यात घ्या. काय सांगितलं मी? जर तुमच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 4 किंवा 4 पेक्षा लहान असेल तर संयुजा इलेक्ट्रॉन इतकीच तुमची काय असते? संयुजा असते. आहे का? जेवढे संयुजा इलेक्ट्रॉन तेवढीच काय येते? संयुजा येते. जेवढे संयुजा इलेक्ट्रॉन तेवढीच काय येते? संयुजा येते. परंतु ज्यावेळी 4 पेक्षा मोठं होतंय, हे झाला एक नियम. काय नियम सांगितला? संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 4 किंवा 4 पेक्षा लहान असेल तर संयुजा इलेक्ट्रॉन इतकीच काय असते? संयुजा असते. संयुजा वेगळी आणि संयुजा इलेक्ट्रॉन वेगळे, लक्षात ठेवा. इथं बघा संयुजा इलेक्ट्रॉन कोणता? 1. इथं किती संयुजा इलेक्ट्रॉन? 2. इथं संयुजा इलेक्ट्रॉन 3. इथं संयुजा इलेक्ट्रॉन 4. इथं संयुजा इलेक्ट्रॉन 5. इथं संयुजा इलेक्ट्रॉन 6. इथं संयुजा इलेक्ट्रॉन 7. इथं संयुजा किती बघा? 1. इथं संयुजा किती? 2. इथं संयुजा किती? 3. इथं संयुजा किती? 4. इथं मात्र काय झालं? 3. कारण याच्यासाठी नियम काय आहे रे? द्विक स्थिती नाहीतर अष्टक स्थिती पूर्ण करणे. मग हे अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी याला किती गरज आहे? 5 देणं बरं का 3 घेणं बरं? 3 घेणं बरं, बरोबर आहे. इथं काय असो थोडक्यात रे? एक मला अष्टक स्थिती पूर्ण करायची असेल तर काय करायला पाहिजे? 7 घ्यायला पाहिजे. ओके, किंवा 1 द्यायला पाहिजे. मग आता 1 देणं बरं का 7 घेणं बरं? 1 देणं बरं. म्हणून हा 1 देतो, हा 2 देतो, हा 3 देतो, हा 4 देतो. परंतु इथं 5 आलं की काय होतंय बघा? त्याला 3 घेणं बरं पडतंय 5 देण्यापेक्षा. काय बरं पडतंय? 3 घेणं बरं पडतंय 5 देण्यापेक्षा. म्हणून त्याची संयोजन किती होते? 3. परंतु संयोजन इलेक्ट्रॉन किती आहेत? 5. म्हणून लक्षात ठेवायचं, बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन. काय झाले? संयुजा इलेक्ट्रॉन. आणि त्याला अष्टक किंवा द्विक स्थिती पूर्ण करण्यासाठी तो काय करतो? एक तर इलेक्ट्रॉन घेतो किंवा इलेक्ट्रॉन देतो. त्या संख्येला काय म्हणायचं? संयुजा. मग 1 देतोय तर 1 संयुजा, 2 देतोय तर 2 संयुजा, 3 देतोय तर 3 संयुजा, 4 देतोय तर 4 संयुजा, 3 घेतोय तर 3 संयुजा. आता हा काय करायला लागलाय? 3 घ्यायला लागलाय ना, कारण ह्याला 5 देणं परवडत नाही. काय घेणार तो? 3 घेणार. ह्याला 6 देणं परवडणार का अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी? नाही, 2 घ्यायला परवडणार. म्हणून याची संयुजा काय झाली? 2. संयुजा इलेक्ट्रॉन किती झाले? 6. संयुजा इलेक्ट्रॉन इथं किती? 7. 7 देणं परवडणार का 1 घेणं परवडणार? 1 घेणं. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन किती झाले? 7. परंतु संयुजा किती? 1. हे डोक्यात आलं का पहिल्यांदा? आणि ह्याच्यावरूनच आपल्याला काही गोष्टी. मग दुसरा नियम याचा काय तो? नियम दुसरा काय सांगतो? जर संयुजा इलेक्ट्रॉन, आता संयुजा इलेक्ट्रॉन आणि संयुजा मधला फरक कळाला का? संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय? बाहेरच्या कक्षेत असणारे इलेक्ट्रॉन. आणि संयुजा म्हणजे काय? देणं किंवा घेतले जाणारे इलेक्ट्रॉन. संयुजा इलेक्ट्रॉन, संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय रे? सांगा परत. बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन. संयुजा इलेक्ट्रॉन 4 पेक्षा मोठे, आपण डायरेक्ट काय म्हणूया? 4 पेक्षा जास्त असतील. काय असतील? जास्त. लहान आणि जास्त किंवा मोठे म्हणू शकता तुम्ही. जास्त असतील तर संयुजा 8 वजा संयुजा इलेक्ट्रॉन येतात. काय येतात? संयुजा इलेक्ट्रॉन. आणि तेच केले का बघा इथं आपण? केले ना? 8 वजा 5, 8 वजा 6, 8 वजा 7. हे 5 काय आहेत रे? संयुजा इलेक्ट्रॉन आहेत, लक्षात ठेवायचं. म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन आहेत. हे 6 काय? संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय? 6. म्हणून बघा इथं 8 वजा 6. 6 म्हणजे काय रे? म्हणून बघा मी सूत्र कसं लिहिलं? संयुजा बरोबर काय ते? 8 वजा संयुजा इलेक्ट्रॉन.
म्हणजे 8 वजा 5, 8 वजा 6, 8 वजा 7 असं आपल्याला काय मिळते, संयुजा मिळते. आणि ती संयुजा आपल्याला 3, 2, 1 इथं मिळालेली आहे. मग आता बघा, ह्याच्यामध्येच ही जी गोष्ट आहे ना, याच्यामधूनच आपल्याला धातू आणि अधातू मध्ये जायचं आहे. तर याच्यातच काही गोष्टी दडलेल्या आहेत. बघा, इथं मी काही गोष्टी लिहितोय. जो मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देऊन धन प्रभारित आयन मला सांगा, धन प्रभारित आयनला काय म्हणतात रे? शिकवलंय मी, कॅटायन. काय म्हणतात त्याला? कॅटायन. बघा, धन प्रभारित आयनला काय म्हणतात? कॅटायन. जो मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देऊन किंवा गमावून, शब्द कोणता वापरायचा? गमावून. देऊन किंवा गमावून. बघा, जो मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देऊन किंवा गमावून धन प्रभारित आयन म्हणजेच कॅटायन तयार करतो, तो धातू असतो. आलं का? बघा, म्हणजे इलेक्ट्रॉनशी संबंध आला त्याचा. कोणाचा संबंध आला? धातू आणि अधातू. आणि दुसरा येतो बघा, जो मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेऊन ऋण प्रभारित आयन म्हणजे काय रे? ऍनायन. काय म्हणतात त्याला? ऍनायन तयार करतो. आता बघा, जो मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेऊन ऋण प्रभारित आयन म्हणजेच काय, ऍनायन तयार करतो, तो अधातू असतो. बघा, इथं प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारणार तुम्हाला? मूलद्रव्य इलेक्ट्रॉन टिंब बघा, इलेक्ट्रॉन टिंब धनप्रभारित आयन बनवतो, त्याला आपण धातू म्हणतो. खाली देणार पर्याय देऊन, त्याच्यानंतर घेऊन, यापैकी नाही, वरचे दोन्ही बरोबर, असा प्रश्न विचारणार. काय येणार त्यातलं? देऊन. जो देतो त्याला दाता म्हणतात, लक्षात ठेवायचं. जो घेतो त्याला ग्राहक म्हणतात. बरोबर आहे? लक्षात ठेवायचं. जो देणार आहे, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी जुळी. बरोबर काय? तर लक्षात ठेवायचं, देणारा हा दाता असतो, त्याला धातू म्हणतात. आणि घेणारा हा काय असतो? ग्राहक असतो, त्याला काय म्हटलं जातं? अधातू म्हणतात. म्हणून बघा, आपण याच्यावरती एक उदाहरण पण बघितलं. ह्याच्या अगोदर आपण एक उदाहरण पण बघितलेलं आहे. कोणतं माहित आहे का? सोडियम 11. याच्यात काय असते रे? इथं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. पहिल्या ह्याच्यामध्ये किती? 2. दुसऱ्या ह्याच्यामध्ये किती? 8. बरोबर ना? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. ठीक आहे. आता बघा, तिसऱ्या ह्याच्यामध्ये किती असतं? 1. तिसऱ्या ह्याच्यामध्ये किती येतं? 1. हा काय करतो रे? देतो ना? देतो, त्यामुळे ह्याच्यावरती काय येतो? धनप्रभार. हे शिकवलं याच्या अगोदर पण मी. आणि हे घ्यायला कोण टपून बसलेला असतोय? क्लोरीन. आठवतंय का? क्लोरीन. कारण का क्लोरीन मध्ये काय येतं रे? हा झाला तुमचा सोडियम. बरोबर आहे? 11. आणि क्लोरीन मध्ये काय येतं? इथं प्रोटॉन न्यूट्रॉन केंद्रकात असतात, त्याच्या भोवताली काय येतात? हे 2. त्याच्यानंतर इथं 8 आणि ह्याच्या भोवताली 7 असतात. बरोबर आहे का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. हा इलेक्ट्रॉन घ्यायला कोण बसलेला असतो? हा इथं. बरोबर आहे का? मी पाहिजे त्याला वेगळा रंग वापरतो. ह्यानं काय केला रे? हा इलेक्ट्रॉन दिला, आणि हा इथं इलेक्ट्रॉन घ्यायला बसलेला आहे. आणि हा इलेक्ट्रॉन कोणाकडनं आला? ह्याच्याकडनं आला. मग एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आला की नाही?
म्हणजेच क्लोरीन किती असतंय 17 असतंय, तर ह्याच्यावरती काय येतंय वजा ऋण झाले का हे बघा. आणि ह्याला आपण काय म्हणतो रे आयनिक बंध. काय म्हणतो आयनिक बंध. पुढल्या एका चॅप्टर मध्ये मला ते बघायला मिळणार आहे आयनिक बंध. तर लक्षात ठेवायचं मी मला वाटतं ते बंध पण शिकवले, सहसंयोजी बंध पण शिकवला आणि आयनिक बंध पण सांगितला. सहसंयोजी आयनिक बंध कसा आहे तो, मी वैष्णवीचं उदाहरण घेतलेलं. वैष्णवीला 1,00,000 रुपये पाहिजे आहेत, एक बिझनेस चालू करायचा आहे, तर मी 1,00,000 रुपये तिला दिले म्हणजे माझ्याकडे ते धन झाले. लक्षात ठेवायचं कारण माझ्याकडे गेले, परंतु तुझ्याकडे ते कर्ज झालं म्हणजे ऋण झाले. लक्षात ठेवायचं म्हणजेच माझ्याकडनं झाला तो धन आयन तयार झाला म्हणजे कॅटायन, आणि तिच्याकडे तयार झाला तो ऋण आयन म्हणजेच काय झाला ऍनायन. कारण मी इलेक्ट्रॉन दिला आणि वैष्णवीने इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे 1,00,000 रुपये मी दिले, वैष्णवीने 1,00,000 रुपये घेतले, धन आयन तयार झाला ऋण आयन तयार झाला. आणि असा जो बंध तयार होतो त्याला काय म्हणतात आयनिक बंध. आणि कार्बन दादा मला एक इलेक्ट्रॉन दे, तर तो कार्बन काय म्हणतोय मी इलेक्ट्रॉन देणार नाही, असं करूया तुझा एक इलेक्ट्रॉन माझा एक इलेक्ट्रॉन. आठवतात ह्या गोष्टी. तर ह्या लक्षात ठेवायचं. तिथं काय कंडिशन येते भागीदारी येते भागीदारी. तर वैष्णवीने 1,00,000 रुपये मागितले तर मी काय म्हणणार नाही, तुझे 50,000 माझे 50,000, बिझनेस दोघांचा. असं आपण बघितलंय का, त्याला सहसंयोजी बंध म्हणतात. हे आपण बघितलं. तर इथं लक्षात ठेवायचं इलेक्ट्रॉन देणारा असतो तो काय असतो धातू, म्हणजे सोडियम काय झाला धातू, आणि इलेक्ट्रॉन घेणारा असतो तो काय असतो अधातू, म्हणजे क्लोरीन काय झाला अधातू. साधी सोपी गोष्ट लक्षात आली का. जो इलेक्ट्रॉन देतो तो धातू आणि जो इलेक्ट्रॉन घेतो अधातू. ठीक आहे. आणि मग याच्यावरून आपल्याला मग काय करायचे त्यांचे वेगवेगळे काय बघायचे तर काय म्हणू शकतो आपण गुणधर्म. आता धातू म्हणजे काय ते कळालं आपल्याला, धातू म्हणजे काय ते कळालं. आता धातूचे भौतिक गुणधर्म आपल्याला बघायचे आहेत. धातूचे भौतिक गुणधर्म. धातूचे भौतिक गुणधर्म बघा. भौतिक गुणधर्म म्हणजे काय रे, जे दिसतात ते. साधा लक्षात ठेवायचं साधी गोष्ट काय दिसतात ते. रासायनिक गुणधर्म म्हणजे काय एकमेकांबरोबर क्रिया केल्यानंतर होणारे गुणधर्म रासायनिक गुणधर्म. भौतिक म्हणजे काय, आता उदाहरणार्थ माझा भौतिक गुणधर्म कसा सांगणार तुम्ही, माझी उंची 5 फूट आहे, 5.5 फूट आहे, काय असेल ती. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणणार रंग गोरा, बरोबर आहे, नाक बसक, नाक चपट वगैरे वगैरे. असं आपण काय करणार प्रत्येकाचं वेगवेगळे काय करणार म्हणजे गुणधर्म सांगणार. मग हे गुणधर्म आपण सांगितले ते कसे सांगितले रे, वरून दिसणारे भौतिक गुणधर्म, त्याला काय म्हणतात भौतिक गुणधर्म. रासायनिक गुणधर्म म्हणजे काय, आत काय वाटेल ते घडत असते, आत वेगवेगळ्या क्रिया घडत असतात. श्वास घेतोय आपण, उच्छ्वास करतोय, ह्या क्रिया आत घडतायत. मग ह्या घडणाऱ्या क्रिया ज्या आहेत त्या कसल्या आहेत रासायनिक गुणधर्म. मग हे वेगवेगळे असतात, प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. बरोबर आहे. कुणाला पित्त होतंय, कुणाला अजिबातच पित्त होत नाही. बरोबर आहे. कुणाला काय पण खाल्लेलं पचतंय, काही लोकांना जरासं काहीतरी वेगळं खाल्लं की पचत नाही. अशा गोष्टी असतात. म्हणजे त्यांचे रासायनिक गुणधर्म कसे असतात जरासे बिघडलेले असतात. ओके. रासायनिक गुणधर्म बिघडलेले असतील तर प्रॉब्लेम येतो. मग ह्या अशा आपल्याला गोष्टी बघायला मिळतात. मग आता धातूंचे भौतिक गुणधर्म काय आहेत, तर ते पहिला गुणधर्म येतो त्याची अवस्था. अवस्था अवस्था किती असतात रे अवस्था, तर आता लक्षात ठेवायचं आपण 3 मानतो, एकूण 4 अवस्था मानल्या जातात. तर चौथी अवस्था आता तुम्ही विचारात घेऊ नका. पहिली असते स्थायू, त्याला सॉलिड म्हटलं जातं. दुसरी असते द्रव म्हणजेच त्याला लिक्विड म्हटलं जातं. तिसरी असते गॅस, त्याला आपण गॅस म्हणजेच काय वायू म्हणतो. आणि चौथी प्लाझ्मा म्हणून येते. प्लाझ्मा म्हणून एक अवस्था आपल्याला आहे. परंतु आता आपण डोक्यात ठेवायच्या अवस्था किती 3. किती अवस्था 3 अवस्था. 3 अवस्था आपल्या कोणत्या कोणत्या स्थायू द्रव वायू, सॉलिड लिक्विड गॅस. ओके. तर आता लक्षात ठेवायचं धातू हे जास्तीत जास्त करून स्थायू अवस्थेत असतात. कोणत्या अवस्थेत असतात स्थायू अवस्था. परंतु ह्याला काही अपवाद आहेत. पहिला आहे पारा. पारा हा द्रव अवस्थेत असतो. कोणत्या अवस्थेत असतो द्रव अवस्थेत. त्याच्यानंतर गॅलियम, कोणता गॅलियम. गॅलियम
गॅलियम हा सुद्धा कोणत्या अवस्थेत असतो? द्रव अवस्थेत. बघा काय आता याच्यावरून वाक्य सांगणार रे? धातूच्या भौतिक अवस्थेमध्ये पहिली गोष्ट अवस्था. धातूंची जास्तीत जास्त अवस्था कोणती असते? स्थायू अवस्था. त्याला अपवाद कोण आहेत? अपवाद कोण आहेत? पारा आणि गॅलियम हे दोघं कोणत्या अवस्थेत असतात? द्रव अवस्थेमध्ये असतात. कोणताही धातू वायू अवस्थेत नसतो, परंतु हे दोन धातू कुठल्या अवस्थेत असतात? द्रव अवस्थेत मिळतात. हा झाला पहिला आहे. ठीक आहे गुणधर्म. दुसरा गुणधर्म तेज किंवा त्याला चकाकी म्हणतात. काय म्हटलं जातं? तेज किंवा चकाकी. बघा धातूंना चकाकी असते. धातूंना चकाकी असते. आता ह्याला पण अपवाद आहे. ह्याला अपवाद आपल्याला बघायला मिळतो. बघा याच्यामध्ये पण आपल्याला अपवाद जो आहे तो म्हणजेच आपण म्हणू शकतो की हिरा. हिरा अधातू आहे परंतु चकाकतो. हिरा काय आहे? अधातू. हिरा काय आहे रे? अपरूप आहे. अपरूप म्हणजेच काय? एक कार्बनचं अपरूप आहे. ते कार्बनचं अपरूप आपल्याला 3 मिळतात. कार्बनची 3 अपरूप आहेत. एक म्हणजे मिळतं हिरा, दुसरं मिळतं ग्राफाईड आणि तिसरं मिळतं बकबॉल. बकबॉल किंवा त्याला फुलेरिन म्हणतात. काय म्हटलं जातं? फुलेरिन. असे आपल्याला 3 काय आहेत? अपरूप आहेत. म्हणजे कार्बन वेगवेगळ्या रूपात मिळतो. कार्बन वेगवेगळ्या रूपामध्ये म्हणजेच कोणत्या? हिऱ्यामध्ये मिळतो. त्याच्यानंतर दुसरं म्हणजेच कशामध्ये मिळतो? ग्राफाईड मध्ये मिळतो. ग्राफाईड. आणि तिसरं म्हणजेच काय? फुलेरिन. फुलेरिन किंवा त्याला बकबॉल म्हणतात. बकबॉल. ठीक आहे. बघा काय मिळतं आपल्याला? हिरा, ग्राफाईड आणि फुलेरिन. आता बघा ह्यातलं लक्षात ठेवायचं, हिरा जे आहे हे काय आहे रे? अधातू आहे परंतु चकाकतं. हा त्याचा झाला काय? अपवाद. अपवाद. बघा धातूंना चकाकी असते नो डाऊट. आपल्या घरामध्ये असणार तांब्याची भांडी, तांब्याची भांडी, स्टीलची भांडी, बरोबर आहे, अल्युमिनियमची भांडी. बघा आपल्याला काय बघायला मिळतं की तांब्याची भांडी पितांबरीनं घासली की असं चकचकीत दिसायला चालू होते. बरोबर ना? म्हणजेच काय? तर त्याला काय असतं? लस्टर. लस्टर म्हणजेच काय? तेज. तेज म्हणजेच काय? चकाकी. कुणाला चकाकी असते? धातूंना चकाकी असते. अपवाद कोण आहे? हिरा. हे सगळे नाहीत लक्षात ठेवा. यांचा काय संबंध नाही. हिरा लक्षात ठेवा फक्त. काय? हिरा. हिरा हे काय आहे? अधातू आहे परंतु चकाकतो. हा झाला त्याचा अपवाद. तिसरी गोष्ट येते कठीणपणा. कठीणपणा. आता कठीणपणा, धातू हे कठीण असतात. काय असतात? धातू हे कसे असतात? धातू कठीण असतात. परंतु याच्यामध्ये पण आपल्याला अपवाद येतो सोडियम आणि पोटॅशियम. कोणता आहे? सोडियम आणि पोटॅशियम. पोटॅशियम हे जे धातू आहेत हे दोन्ही पण धातू आहेत. कोण धातू आहेत रे? सोडियम पण धातू आहे आणि पोटॅशियम पण धातू आहे. परंतु हे मऊ असतात. हे दोघं पण कसे असतात रे? मऊ. चाकून पण कापता येतील असे धातू आहेत. आपलं अल्युमिनियम चाकून कापता येईल काय? नाही. त्यानंतर आपलं तांबे चाकून कापता येईल का? नाही. सोनं चाकून म्हणजे सोनं मऊ असतं परंतु एवढं पण मऊ नाही की बाबा ते इझिली असं कट होईल. परंतु सोडियम आणि पोटॅशियम काय येतं तर लक्षात ठेवायचं थोडक्यात ह्याच्यासारखं. कोणासारखं आपण म्हणू शकतो? पनीर सारखं. पनीर सारखं आपण काय करू शकतो? त्यांना कापू शकतो चाकून. कोण? सोडियम आणि पोटॅशियम. बघा हे अपवाद झाले. कारण का आपण काय म्हणतोय रे? धातू काय असतात? कठीण असतात. परंतु सोडियम आणि पोटॅशियम हे त्याला काय आहेत? अपवाद आहेत. ते कसे असतात? मऊ असतात. आणि ह्याच्या उलटा एक अपवाद आहे. इथं दिसतोय ते आपल्याला. कोण माहितीये काय? हिरा. हिरा काय रे? अधातू आहे ना? हिरा काय आहे? अधातू परंतु कठीण असतो. सर्वात कठीण पदार्थ कोण? तर हिरा. म्हणजे बघा अधातू असून सुद्धा तो कसा असतो? कठीण. अधातू असून सुद्धा कसा असतो? कठीण. आता हेच ना तुम्ही दुसऱ्या ह्याच्यामध्ये जर बघितलं कशामध्ये म्हणजे अधातू बरोबर ह्यांचा जर विचार केला तर बघा अवस्था काय येणार रे अधातूची? इथं धातूची अवस्था कोणती येते? स्थायू अवस्था जास्तीत जास्त. त्याला अपवाद कोण आहेत? पारा आणि गॅलियम. हे कोणत्या अवस्थेत येतात? द्रव अवस्थेत. अधातूची अवस्था तिन्ही पण असते. स्थायू पण असते
द्रव पण असते आणि वायू पण असते. म्हणजे उदाहरणार्थ ऑक्सिजन वगैरे बघितलं तर कसले आलेले, वायू अवस्थेत आले, बरोबर आहे. त्यानंतर म्हणजे ब्रोमीन वगैरे असे आपल्याला नाही बघायला मिळतात, ते कशामध्ये येतात, तर द्रव अवस्थेत येतात. आणि हिरा, आता हिरा अधातू आहे ना, तर कोणत्या अवस्थेत आला, स्थायू अवस्थेत. स्थायू अवस्था पण असते, द्रव अवस्था पण असते आणि वायू अवस्था पण असते. धातूची अवस्था कोणती असते, स्थायू. अपवाद कोण, पारा आणि गॅलियम, ते कोणत्या अवस्थेत असतात, द्रव. परंतु जास्तीत जास्त कोणती अवस्था असते, धातूची, स्थायू. आणि अधातूची अवस्था कोणती असते, स्थायू पण असते, द्रव पण असते आणि वायू पण असते. लक्षात आलं का. त्यानंतर बघा इथं काय सांगितलं, आता दुसरी भौतिक गुणधर्म कोणता सांगितला, तेज किंवा चकाकी. धातूंना काय असते, चकाकी असते. धातूंना काय असते, चकाकी असते. अधातूंना काय म्हणणार रे, चकाकी नसते. अपवाद कोण, हिरा. हिरा चकाकतो. आलं लक्षात. बघा अपवाद कोण आहे, हिरा. त्याच्यानंतर बघा धातूंना काय असतो, कठीणपणा असतो. धातूंना काय असतो, कठीणपणा असतो. त्याचे अपवाद आपण बघितलेतच, कोणते कोणते आहेत, सोडियम आणि पोटॅशियम कसे असतात रे, मऊ असतात. ठीक आहे. आणि हिरा हा अधातू आहे, तो कठीण असतो. आता बघा धातूंना कठीणपणा असतो, अधातूंना कठीणपणा नसतो. परंतु त्याला परत अपवाद कोण आला, हिरा. हिरा कसा असतो, कठीण असतो. ठीक आहे. बघा ते पुढे बघूच आपण. पहिल्यांदा हे आपल्या सगळ्या ह्याच्या गोष्टी कंप्लीट करूया. त्यानंतर चौथा येतो, चौथा गुणधर्म तो म्हणजेच काय, तन्यता. तन्यता. आता तन्यता म्हणजेच काय बघा, धातूपासून तार काढता येते. तार तयार करता येते. बघा धातूपासून तार तयार करता येते, म्हणून त्याच्यामध्ये कोणता गुणधर्म म्हणतात रे, तन्यता. तन्यता म्हणजे काय रे, एखादी गोष्ट ताणणे. मग धातूला आपण ताणलं की तिची तार तयार होते ना. उदाहरणार्थ तांब्याची तार, अल्युमिनियमची तार, सोन्याची तार आहेत ना. आपण बघा कानात वगैरे ते काय करतो, तारच घालतो ना, सोन्याची तार असते ती, लक्षात ठेवायचं. सोन्याची तार, तांब्याची तार वगैरे अशा आपल्याला गोष्टी बघायला मिळतात. हे काय आहे, म्हणजे तन्यता गुणधर्म. कोणता गुणधर्म, तन्यता. पाचवा गुणधर्म येतो वर्धनीयता. वर्धनीयता. तर वर्धनीयता गुणधर्म काय आहे बघा, तर धातूवर आघात करून किंवा आघात करून पत्रा तयार करता येतो. पत्रा तयार करता येतो. आणि ह्या गुणधर्मालाच काय म्हणतात, वर्धनीयता. ज्याच्यापासून आपल्याला चपट करून त्याला पत्रा तयार करता येत असेल तर त्याच्यामध्ये कोणता गुणधर्म आहे, वर्धनीयता गुणधर्म आहे. मग आपण बघा लोखंड काय करतो रे, लोहाराकडे नेतो. लोहार काय करतो, त्याला गरम करतो आणि बडवतो आणि त्याच्यापासून काय तयार होतं, आपल्याला खुरप पाहिजे, कोयता पाहिजे, करतोय ना आपण. म्हणजे त्याच्यामध्ये कोणता गुणधर्म आहे रे, वर्धनीयता गुणधर्म आहे, म्हणून ते चपट होतंय. नाही तर चपट झालं नसतं. लक्षात ठेवा. म्हणजेच कोणता गुणधर्म येतो धातूंमध्ये, वर्धनीयता गुणधर्म येतो. त्याच्यानंतर बघा सहावा येतो उष्णतेचे वाहक किंवा वहन. बघा धातू काय करतात रे, धातू उष्णतेचे वहन करतात. बघा धातू उष्णतेचे काय करतात रे, वहन करतात. म्हणजेच आपल्याला काय, धातू हे उष्णतेचे सुवाहक आहेत. चांदी, तांबे, अल्युमिनियम, लोखंड वगैरे हे आपण काय म्हणू शकतो, उष्णतेचे सुवाहक आहेत. कसं काय ओळखलं आपण हे, तर लक्षात ठेवायचं. आपण घरामध्ये आमटी वगैरे केलेली असते, त्याच्यामध्ये चमचा टाकून ठेवतो आणि ते गरम करत राहिले समजूया आपण. नंतर गेल्यानंतर आपण चमचा धरतो, काय होतंय रे, गरम झालेला असतोय. आता मला सांगा, चमच्याच्या दुसऱ्या टोकाला काय उष्णता दिली का आपण, नाही, एका टोकाला उष्णता दिली. मग आता ती एका टोकाची उष्णता कोणाकडे गेली रे, दुसऱ्या टोकापर्यंत गेली. काय झालं, वहन झालं. उष्णतेचं काय झालं, वहन झालं. म्हणून लक्षात ठेवायचं, उष्णतेचे वहन कोण करू शकतोय, धातू करू शकतात. त्याच्यानंतर सातवी गोष्ट म्हणजेच काय, घनता.
हा अजून एक विद्युत वहन. कोणतं? विद्युत वहन. विद्युत वहन. धातू विद्युत धारेचे सुवाहक असतात. सुवाहक असतात. आता याच्यामध्ये सोने, त्यानंतर तांबे, ॲल्युमिनियम हे सगळे काय आहेत रे? सुवाहक आहेत. सुवाहक म्हणजेच काय? याच्यातून विद्युतधारा जाते ना. घरामध्ये बघा, जर वायर काढली, वायर जर वरचं काय केलं, तुम्ही कव्हरिंग जर काढलं, आत तांब्याची तार असते. कसली तार येते? तांब्याची तार. सगळ्यात फास्ट वहन करणारं सोनं असतं, लक्षात ठेवायचं. सोन्यातून विद्युतधारा पटकन जाते, फास्ट जाते, लक्षात ठेवा. तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला याच्यामध्ये एक अपवाद आहे. याच्यामध्ये बघा एक अपवाद येतो. शिशे हा जो धातू आहे, कोणता धातू? शिसे. शिसे म्हणजे लेड. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणलं जातं? लेड. हा धातू आहे ना, हा धातू वीज सुवाहक नाही. कसला आहे हा? वीज सुवाहक नाही म्हणजेच काय? दुर्वाहक आहे. दुर्वाहक आहे. बघा ह्याला अपवाद मिळाला आपल्याला. कोणाला? विद्युत वहनामध्ये धातू हे कसे असतात रे? सुवाहक असतात. परंतु त्याच्यामध्ये आपल्याला कोण रे? तर शिसे हा एकमेव धातू आहे की तो काय आहे? उष्णता आणि वीज दोन्ही पण वाहत नाही, दुर्वाहक आहे थोडक्यात. दोन्ही पण गोष्टी वाहून घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर बघा पुढलं येतं घनता. कितवा? 8वा. घनता. घनता म्हणजे काय? पहिल्यांदा आपण घनता म्हणजे काय ते समजून घेऊया. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा, हा एक चौकोन तुम्हाला दिला. ठीक आहे. तेवढ्याच आकाराचा दुसरा एक चौकोन काढूया. दोन्ही चौकोन समान आहेत. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये अशा वस्तू भरलेल्या आहेत. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये किती भरल्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मी वस्तू भरतोय. मोजता न येणाऱ्या वस्तू भरलेल्या आहेत मी थोडक्यात. काय झाले रे इथं? गिचडी झाली आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ वडाप मध्ये बसलेली लोक आहेत. ठीक आहे. आणि आता एसटी मध्ये महिलांचा जो तडाखा चालू आहे तशा पद्धतीची ही कंडिशन आहे. बरोबर आहे का? एसटी मध्ये आता महिलांचं जास्त काय आहे? संख्या आपल्याला बघायला मिळते का? तिकीट निम्म झालेलं आहे. त्यामुळं महिला आता जास्त फिरायला जाताना दिसत आहेत. बरोबर आहे काय? म्हणजे बघा पहिलं एसटी मध्ये अशी संख्या होती. पहिली एसटी मध्ये अशी संख्या होती. आता एसटी मध्ये अशी संख्या झाली. कारण काय? महिला जास्त प्रमाणात काय करायला? प्रवास करायला लागलेल्या आहेत. आणि इथं बघा पहिलं महिला जास्त प्रवास करत नव्हत्या. त्यामुळे काय होतं बघा अशी संख्या होती. हे काय झालं रे? तर लक्षात ठेवायचं, जागा तेवढीच आहे, त्याच्यामध्ये संख्या कमी आहे. तर ह्याला विरळ म्हणतात. काय म्हणलं जातं? विरळ. आता विरळ कंडिशन असते त्यावेळी घनता कशी असते? कमी. त्याला घनता कशी म्हणायची? कमी घनता. इथं कंडिशन काय झाली रे? दाट. याला आपण काय म्हणतो? दाट. आणि यावेळी दाट असेल तर घनता कशी असते? जास्त. घनता कशी असते? जास्त. मग घनतेचा जर विचार आला तर धातूची घनता ही कशी असते? धातूची घनता जास्त असते. कशी असते? जास्त असते. म्हणजे ते कुठलं येणार आहे? ह्या प्रकारात येणार. आलं का लक्षात? घनता म्हणजे काय रे? आता उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ इथं तुम्ही किती जण बसलाय? 5 जण. बरोबर आहे. इथं जर 30-40 जण बसलेले असतील तर आता मला वाटतं तुम्ही इकडं तिकडं थोड्या वेळानंतर पाय सोडून, बरोबर आहे, असं बसता आलं असतं का? तसं नाही. बरोबर आहे. प्रत्येकाला काय करायला लागलं असतं? आता वही तुमच्या समोर आहे, दुसऱ्याच्या पाठीवर ठेवायला लागली असती आणि लिहायला लागलं असतं. बरोबर आहे. कशामुळे रे? घनता जास्त झाली. लक्षात ठेवायचं. काय झालं? घनता जास्त झाली. म्हणजे लक्षात ठेवायचं, कमी जागेमध्ये जास्त लोक किंवा कमी जागेमध्ये जास्त कण एखाद्या वस्तूचे जर राहत असतील तर त्याची घनता कशी? जास्त. आणि जास्त जागेमध्ये कमी लोक राहत असतील
तर घनता कशी रे कमी. उदाहरणार्थ आपल्या इकडे घनता कशी आहे रे कमी आहे. का सांगा, आपल्या इकडे घरं गुंट्या गुंट्यात बांधलेली आहेत, बरोबर आहे का, एक एक गुंट्यात बांधलेली घरं, आणि त्याच्यामध्ये राहतात किती लोक, 4-5 लोक. आणि मुंबईत 10 बाय 10ची खोली, त्याच्यामध्ये राहतात किती लोक, 50 लोक. लक्षात येते का, तिथं पाय पसरायला जागा मिळत नाही आपल्याला. काय कंडिशन येते, पाय पसरायला जागा मिळत नाही. आणि आपल्या इथं आपण गावभर लोळतोय घरात, बरोबर आहे काय. तर कंडिशन काय येते, तर लक्षात ठेवायचं, घनता आपल्या इकडं कमी, खेडेगावामध्ये घनता कशी असते, कमी असते. आणि शहरी भागामध्ये घनता कशी असते, जास्त असते. म्हणजे शहरी भागामध्ये कमी जागेमध्ये जास्त लोक राहतात, आणि ग्रामीण भागामध्ये जास्त जागेमध्ये कमी लोक राहतात. असं उलट सुलट घडतंय ते. आणि त्यामुळे काय होते लक्षात ठेवायचं. तसंच पदार्थामध्ये सुद्धा काय असते रे, कमी जागेमध्ये जर जास्त कण असतील किंवा अणू असतील तर काय होणार आहे, घनता जास्त. आणि जास्त जागेमध्ये जर कमी अणू असतील तर घनता कशी असणार आहे, कमी. डोक्यात आलं का. तर अशा पद्धतीची आपल्याला गोष्ट बघायला मिळते. मग ही झाली घनता. मग धातूची घनता कशी असते, जास्त. धातूची घनता कशी मिळते आपल्याला, जास्त मिळते. आता बघा, याच्यामध्ये म्हणजेच अपवाद आहेत सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम. कोण अपवाद आहेत रे, सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम. बघा, लिथियमची तर घनता एकदमच कमी आहे, 0.53 ग्रॅम प्रति सीसी. आता हे सीसी म्हणजे काय असतं तर लक्षात ठेवायचं, हे जी म्हणजे काय झालं, ग्रॅम, आणि सीसी म्हणजे क्युबिक सेंटीमीटर. काय तर क्युबिक सेंटीमीटर. आता क्युबिक सेंटीमीटर म्हणजे काय, तर लक्षात ठेवायचं, सेंटीमीटरचा घन. आपण मराठीमध्ये त्याला घनमीटर असं म्हणतो, घन सेंटीमीटर असं म्हणतो. लक्षात ठेवायचं. घनता सांगत असताना घनता म्हणजे काय असते, तर आता इथं मी लिहितो. घनता मला वाटतं 7वी मध्ये झालेली असेल. घनता म्हणजे येतं, लक्षात ठेवायचं, वस्तुमान भागिले आकारमान. झाले काय. हा, म्हणूनच म्हटलं पहिल्यांदा लक्षात नाही आलं, खरं एक शब्द लिहिल्यानंतर लक्षात आलं की झालंय हे. तर वस्तुमान भागिले आकारमान. वस्तुमान कोणत्या एककात मोजतात रे, किलोग्रॅम, ग्रॅम. ओके. आणि आकारमान कशामध्ये मोजलं जातं, घनमीटर, घन सेंटीमीटर. मग इथं तेच आहे बघा, ग्रॅम भागिले काय, घन सेंटीमीटर. सीसी म्हणजेच काय, घन सेंटीमीटर, किंवा त्याला क्युबिक सेंटीमीटर असं म्हटलं जातं. म्हणून बघा, लिथियमची घनता आहे ती 0.53 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आहे. म्हणजे बघा, सोडियम, पोटॅशियम आणि कोण, लिथियम, यांची घनता कशी असते, जराशी कमी असते. कशी येते, कमी येते. हे झाले काय, अपवाद. कुणाला अपवाद, घनतेला. धातूंची घनता कशी असते, जास्त असते. परंतु सोडियम, पोटॅशियम, लिथियम हे धातूच आहेत, परंतु त्यांची घनता कशी काय, कमी आहे. त्यांची घनता कशी येते, कमी येते. त्यानंतर बघा, आपल्याला पुढला जो बघायला मिळतो तो म्हणजेच काय, द्रवणांक. द्रवणांक मला वाटते 9वा भाग आहे हा. द्रवणांक आणि उत्कलनांक. पहिल्यांदा द्रवणांक म्हणजे काय आणि उत्कलनांक म्हणजे काय, व्याख्या कोण सांगणार. द्रवणांक द्रवणांकला मेल्टिंग पॉइंट म्हणतात, बॉइलिंग पॉइंट. उत्कलनांक म्हणजे बॉइलिंग पॉइंट. नाही, मला मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय असतो, म्हणजे द्रवणांक म्हणजे काय असतो, आणि बॉइलिंग पॉइंट म्हणजे उत्कलनांक म्हणजे काय असतं, एवढंच पाहिजे. कुणाचा, वॉटरचा वगैरे कुणाचा काही नको. येईल का सांगता कुणाला. सांगतो ऐका. द्रवणांक म्हणजे काय येतं लक्षात घ्या, ज्या तापमानाला किंवा ज्या टेम्परेचरला आपण म्हणतो, ठीक आहे, ज्या तापमानाला स्थायूचे